चिमठाणे पोलीस ओपीच्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. पोलीस ओपीच्या कामकाजाबाबत यापूर्वी वृत्तपत्रातून गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. या संदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनही देण्यात आले. मात्र निवेदन देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांनी केला आहे. चिमठाणे आणि परिसरात चोरीच्या घटना तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. या तक्रारींची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेसाठी असताना तक्रारींकडे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वृत्तपत्रातून आवाज उठविला, निवेदन दिले, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास विषय आणून दिला, तरीही कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी आणखी किती प्रतीक्षा करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चिमठाणे पोलीस ओपीच्या कामकाजाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा, अशी मागणी आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींची निष्पक्ष पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. या प्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान कारवाई न झाल्यास गृहमंत्र्यांकडे पुराव्यासह लेखी तक्रार दाखल करण्यात येईल, अशी माहिती महेंद्र पाटील यांनी दिली आहे. तसेच आगामी काळात ठोस निर्णय न झाल्यास शिंदखेडा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला. मात्र या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने प्रशासनाने तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता पोलीस अधीक्षक या प्रकरणाची दखल घेऊन कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी योगेश गिरासेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा.